नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन लावलेला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ संभाषण झालं। अर्थात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या संभाषणाचा वृत्तांत देण्यात आलेला आहे। तो 1, 1.5, 2.5, 3.5, 4 ओळींमध्ये देण्यात आलेला आहे। 4 ओळींमध्ये मी तो बघतो, मोजवतो की काय, आणि तो जितका सपक असायला हवा तितकाच तो सपक आहे। त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला। पुतिन यांनी मोदींना युक्रेन युद्धाबाबत जे काही ताज्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल रशियाची बाजू जी आहे ती मांडली, काय चालू आहे ते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांचे धन्यवाद त्यांना दिले की तुम्ही मला समजावून सांगितलं युक्रेनमध्ये काय झालंय ते, आणि ते सांगताना भारताची बाजू पुन्हा एकदा मांडली की या युद्धाचा तोडगा शांततामय मार्गाने निघावा, वाद जो असेल तो युद्धाने न सोडवता शांततामय मार्गाने सोडवावा अशी भारताची भूमिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांना सांगितलं। दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांबाबतचे जे काही मुद्दे आहेत त्याची देखील चर्चा केली, आणि त्याला जे काही आपण नाव दिलं आहे स्पेशल अँड प्रिव्हिलेज्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बिटवीन इंडिया अँड रशिया। ते द्विपक्षीय संबंध असतात, ते पहिल्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवर, तिसऱ्या पायरीवर, पहिल्या रांगेत बसले, दुसऱ्या रांगेत बसले, 6व्या रांगेत बसले, तसे भारत आणि रशियाचे संबंध हे पहिल्या रांगेत आहेत, 6व्या रांगेत नाही। आणि त्याला स्पेशल अँड प्रिव्हिलेज्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं दर्जा। याच्या अंतर्गत दोन्ही देशाचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान एकमेकांना दरवर्षी भेटणार, एकदा रशियात एकदा भारतात। मग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री यांच्या बैठका, त्याच्यामध्ये काय तो स्तर असतो आणि त्याचा तो प्रोटोकॉल असतो, राजशिष्टाचार असतो। आणि त्याच्यात 23व्या भारत रशिया समिटसाठी पुतिन यांना पंतप्रधानांनी निमंत्रण दिलं। औपचारिकता होती। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल नुकतेच रशियाला जाऊन आले होते। असं ऐकलं की परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकरही जाणार आहेत या महिन्यात। चीनमध्येही पुतिन आणि मोदी भेटणार आहेत, पण पुतिन यांचा भारत दौरा हा सर्वाधिक चर्चेचा असणार आहे। हे नेमकं कशासाठी केलं गेलं, कारण याच्या अवतीभोवती काय होतंय ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। मोदींनी पुतिन यांना फोन केला असता शी जिनपिंग यांनी देखील पुतिनला फोन केला, आणि जेव्हा अजित डोवल मॉस्कोमध्ये होते तेव्हा अमेरिकेचे विशेष दूत, कशासाठी तर पश्चिम आशियासाठीचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ, पण हे स्टीव्ह विटकॉफ सध्या ट्रम्प यांच्या प्रशासनात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। त्यांच्याबद्दलच वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा आहे की पाकिस्तानचं त्यांच्या मुलाशी, त्यांच्या मुलाच्या क्रिप्टोकरन्सीची कंपनीशी कशा प्रकारे नातं आहे। ट्रम्प परिवारासाठी जी क्रिप्टोकरन्सीची जी काहीतरी कंपनी आहे त्यात पाकिस्तानने काही $1 अब्ज गुंतवणूक केलेली आहे। त्यांचा मुलगा आणि पाकिस्तानचा जो म्हणजे तो त्यांच्या मुलाच्या कंपनीत उच्च पदावर आहे, आणि असं म्हटलं जातं की ट्रम्प यांचं जे पाकिस्तानबद्दलचं जे प्रेम आहे ते त्या विटकॉफची याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे। तर हे स्टीव्ह विटकॉफ व्लादिमीर पुतिनशी चर्चा करायला गेले होते, आणि असं म्हटलं जात आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन पुढच्या आठवड्यात एकमेकांना भेटू शकतात। युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांना सोबत न घेता ट्रम्प आणि पुतिन भेटू शकतात। कुठे भेटणार हा पुन्हा मुद्दा आहे। तुर्कीमध्ये भेटणार का रशियामध्ये भेटणार, मला वाटत नाही ट्रम्प रशियात जातील, आणि मला वाटत नाही पुतिन अमेरिकेत येतील। त्यामुळे तिराईत एखाद्या देशामध्ये ही भेट होऊ शकेल, आणि मला असं वाटतं की या संभाव्य भेटीसाठी अमेरिकेचं पारडं जड आहे हे दाखवण्यासाठी, म्हणजे भारतावर जे अतिरिक्त निर्बंध लादण्यात आलेले आहेत हे केवळ रशियन तेल घेण्यापुरते हा विषय मर्यादित नाही आहे। तुम्ही बघा, जे निर्बंध आहेत त्याच्यातही अनेक प्रकारच्या सवलती आहेत, आणि असं ऐकतोय की त्याच्यातही भारत जे रशियातलं तेल घेतोय आणि ते शुद्ध करतोय त्यातलं काही तेल विना निर्बंध आपण अजूनही
त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची प्रॉडक्ट्स निर्यात करू शकणार होतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे जे निर्बंध आहेत 50% हे रशियाच्या तेलासाठी नाही आहे. पण रशियाचा अँगल त्याच्यामध्ये अशा दृष्टीने आहे की रशियावर प्रेशर टाकण्यासाठी, म्हणजे अमेरिका आणि रशिया यांची बैठक आहे, तर त्याच्यामध्ये या बैठकीला रशियाची बाजू अधिक खड्ड्यात जावी यासाठी ज्या काही देशांनी रशियाशी व्यापार करणं चालू ठेवलेलं आहे त्यांना त्याची शिक्षा देणं आणि त्या देशांना भाग पडणं की रशियाकडनं तेल आयात करणं बंद करावं किंवा अन्य काही गोष्टी कराव्या, की मग रशियाची बाजू दुबळी झाली की मग रशियाशी वाटाघाटी कराव्यात आणि मग आपल्याला फावणारी आपल्या बाजूची डील रशियाला साईन करायला लावावी. हे म्हणजे ट्रम्प यांचं व्यापारी मनोवृत्ती आहे, हे त्याला धरून आहे. आणि त्यामुळे त्यांची बहुधा अपेक्षा असावी की भारताविरुद्ध निर्बंध लादले की रशिया अधिक सौम्य होईल, वाटाघाटी करताना रशिया अधिक पडती भूमिका, नेमस्त भूमिका घेऊ शकेल. पण आता भारताने असं केलेलं आहे आणि ते चीननेही केलेलं आहे आणि की ठीक आहे, तुम्ही आम्हाला चेपता, आम्हाला तुम्ही कोपऱ्यात ढकलता, तर आम्ही देखील हे बघून घेऊ की तुमची आणि पुतीनची भेट आहे, त्याच्यात पुतीनची बाजू बळकट करायला आम्ही पुतीनला बळ देऊ. काल खरं तर ब्राझीलचे अध्यक्ष लुला डा सिल्वा यांनी मोदींना फोन केला, चर्चा केली. ब्राझील आणि भारताचं साधारणतः सारखेपण हे आहे की ब्राझीलवरही 50% आयात कर लावलेला आहे. अर्थात ब्राझीलमध्ये जे लोक लढत आहेत, म्हणजे लक्षात घ्या, ब्राझीलचे आधीचे अध्यक्ष होते जाईर बोल्सोनारो, हे भारताच्या अतिशय जवळचे होते. मोदींची आणि त्यांची वैयक्तिक मैत्री होती. त्यांनीच कोविडच्या काळात मोदींना आणि भारताला एका प्रकारे हनुमानाने जशी संजीवनी आणली होती आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते, द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता आणि त्याच्यावरची संजीवनी बुट्टीनी लक्ष्मणाचे प्राण वाचले होते, त्याचा फोटो त्यांनी शेअर केला होता की भारताने या अर्जेंटिनाला अडचणीच्या काळामध्ये कोविड प्रतिबंधक वॅक्सिन पुरवून कशा प्रकारे मदत केली होती आणि मोदी एका प्रकारे हनुमान आहेत. आणि या जाईर बोल्सोनारो यांना अटक, जे काय म्हणतात, घरातल्या घरात हाऊस अरेस्ट करण्यात आलेली आहे. त्यांच्या विरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे ब्राझीलमधले जे लोकशाहीवादी नेते आहेत, कारण लुला आहेत अध्यक्ष, ते पक्के अमेरिका विरोधी कम्युनिस्ट, अगदी कम्युनिस्ट नाही पण असे डाव्या विचारसरणीचे किंवा भारतातल्या काँग्रेससारख्या विचारसरणीचे आहेत. आणि त्यामुळे तिथले जे बोल्सोनारो सपोर्टर्स आहेत, समर्थक आहेत, त्यांना वाटत होतं की या सगळ्या याच्यामध्ये मोदी आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहून बोल्सोनारो यांना समर्थन देतील. अमेरिका लुलाच्या विरुद्ध उभी राहिलेली आहे आणि ब्राझीलच्या अनेक ज्या न्यायाधीशांच्या कोर्टात खटला चालू आहे त्याच्यावर निर्बंध टाकलेले आहेत, अनेकांवर निर्बंध टाकलेले आहेत. आणि त्यामुळे ब्राझीलच्या या लोकांची भारताकडनं अपेक्षा होती. पण जसे म्हणलं की आंतरराष्ट्रीय राजकारणातला हा खेळ आहे, हा बुद्धिबळाचा खेळ आहे. म्हणजे मला काही मोदींना काही त्या लुलाबद्दल फार प्रेम नाही आहे किंवा फार देणं घेणं नाही आहे. भारत आणि ब्राझील संबंध महत्त्वाचे आहेत, पण ब्राझीलचा भारताशी तसा काही फारसा भारताच्या दृष्टीने फार महत्त्व नाही आहे, जरी तो अतिशय महत्त्वाचा देश असला तरी. पण अमेरिकेला दाबण्यासाठी मोदींनी लुलाशी पण फोनवर चर्चा केली आणि भारत ब्राझील संबंध कशा प्रकारे सुधारता येतील, की अमेरिकेने जर ब्राझीलवरही 50% कर लावला आहे, भारतावरही 50% कर लावला आहे, रशियावर तर व्यापार करायला आणि करायलाच बंदी घातलेली, तर आम्ही ब्राझीलशीही बोलू, आम्ही रशियाशी बोलू, तुम्हाला ब्रिक्स तुमच्या डोळ्यात येत आहेत, आम्ही ब्रिक्सला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू. आणि मला खात्री आहे मोदी चीनमध्ये जेव्हा जातील तेव्हा शी जिनपिंग आणि पुतीन आणि मोदी आणि लुला नसतील, शांघाय सहकार्य परिषदेसाठी हे 3 नेते येतील तेव्हा ऑप्टिक्स, म्हणजे जे त्याच्यामध्ये एक फोटोतनं व्हिडिओतनं जो मेसेज द्यायचा जातो तो दिला जाईल. आणि या बैठकीसाठी पुतीनला मजबूत केलं तर पुतीन अधिक आडमुठी भूमिका घेऊ शकतील. पुतीन यांनी अधिक आडमुठी भूमिका घेतली तर मग युरोपीय देशांना आणि अमेरिकेला निर्णय घ्यावा लागेल की युक्रेनला जर या युद्धात तगवायचं असेल, कारण हे युद्ध खूप चिघळत चाललेलं आहे. म्हणजे 3 वर्ष होऊन गेली, 22 ते 25, आता 3.5 वर्ष होतील जवळपास, आणि तरी देखील हे युद्ध संपण्याचं नाव घेत नाही आहे. आणि त्याच्यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था, रशियाची अर्थव्यवस्था, युरोपची अर्थव्यवस्था, सगळ्याच गोष्टी भरडल्या जात आहेत. आणि त्यामुळे जर हे युद्ध सुरू राहिलं आणखीन तर युरोपला देखील बोटचेपी भूमिका घ्यायला भाग पाडलं जाऊ शकतं. आत्ताच बातमी आलेली आहे की इस्रायलनी गाझापट्टीत
शेवटची म्हणजे पूर्ण ताकदीने कारवाई करून हमासला संपवण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय त्यांच्या सिक्युरिटी कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे। हे बघून लगेच जर्मनीने इस्रायलला दिली जाणारी शस्त्रास्त्रांची मदत थांबवण्याचा, काही अंशी थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे की आमची शस्त्रास्त्र गाझा विरुद्ध, हमास विरुद्ध वापरली जाणार नाहीत। आणि त्यामुळे देखील तिथे अमेरिका आणि जर्मनीमध्ये, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये फटी निर्माण झालेल्या आहेत। आता आपण त्याचा फायदा घेऊ शकतो का, हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून म्हटलं की हा बुद्धिबळाचा खेळ आहे। कदाचित बुद्धिबळात तरी दोनच प्रतिस्पर्धी असतात। इथे दोन प्रतिस्पर्धी असले तरी तुमच्या बाजूने विरोधातले अनेक जण असतात। त्यातल्या काही जणांना तुम्हाला सोबत घ्यायचं असतं, काही जणांना विरोध करायचा असतो, पुन्हा लढायचं असतं। पण पुतीनची बाजू मजबूत झाल्यामुळे यांची जी अपेक्षा होती की पुतीनला आपल्या फायद्याचा करार करायला भाग पाडण्यात आपल्याला यश मिळेल, ती शक्यता अधिक दुरापास्त झालेली आहे। जर अमेरिकेने भारताविरुद्ध निर्बंधांचं नाटक अनेक ताणून धरलं, म्हणजे भारत त्याला उघड उघड विरोध करणार नाही, उघड उघड टीका करणार नाही, भारत शांतपणे गोष्टी करत राहील। पण जर हे नाटक बंद नाही करण्यात आलं तर मग भारत पुन्हा एकदा रशियासोबत आणखीन त्याच्यामध्ये, त्याला स्वीटनर म्हणतात, चहामध्ये आणखीन एक चमचा साखर घालेल आणि यांच्यामुळे अमेरिकेचा चहा कडू होईल। म्हणून म्हटलं की या गोष्टी छोट्या असल्या तरी महत्त्वाच्या असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असतं, त्यांचा अभ्यास करायचा असतो आणि त्यातनं पुढची खेळी काय आहे ते ओळखायचं असतं। कारण कूटनीतीत यालाच सगळ्यात जास्त महत्त्व आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे। तुर्तास इथेच थांबतो। पाहत रहा MH48।